पाठीमागच्या तासाला पण ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार अभ्यासलेला होता. त्यानंतर काही ऑपोजिट वर्ड्स ज्याला आपण अँटॉनिम्स म्हणतो तेही अभ्यासलेले होते. आज आपण क्वेश्चन टॅग बघणार आहोत. परीक्षेला हमखास विचारला जाणारा क्वेश्चन. 1 गुणासाठी हा प्रश्न असतो. क्वेश्चन टॅग ग्रामरचा भाग आहे. क्वेश्चन टॅग ज्याला मराठीत आपण अनुप्रश्न असं म्हणतो. क्वेश्चन टॅग म्हणजे अनुप्रश्न. आता हा अनुप्रश्न म्हणजे वेगळा काही क्वेश्चन असत नाही किंवा वेगळा काही प्रश्न असत नाही. तर क्वेश्चन टॅग म्हणजे मूळ विधानालाच जोडला जाणारा छोट्या स्वरूपातला प्रश्न, त्याला आपण अनुप्रश्न असं म्हणतो. समजा हे एक वाक्य दिलं आहे तुम्हाला. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. बघा विधान काय असेल. शी वॉज ओनली अ लिटल वुमन असं विधान दिलं असेल आणि कंस करून इथं ॲड अ क्वेश्चन टॅग, ॲड अ क्वेश्चन टॅग अशी सूचना दिलेली असणार आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे हे विधान दिलं आहे. बघा आणखी एकदा विधान. शी वॉज ओनली अ लिटल वुमन आणि सूचना काय आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग ॲड करा, क्वेश्चन टॅग जोडा. अशा वेळी आपण काय करणार. तर अगदीच सुरुवातीला आपण त्या वाक्यातलं सब्जेक्ट म्हणजे कर्ता त्याला अंडरलाईन करून त्याच्याखाली यस लिहिणार. म्हणजे सब्जेक्ट याचा अर्थ काय, मराठीत आपण कर्ता म्हणतो. वॉज वर्ब म्हणजे क्रियापद म्हणून त्याखाली आपण व्ही लिहिणार. आणि ओनली अ लिटल वुमन ऑब्जेक्टचा भाग त्याखाली आपण अंडरलाईन करून ओ लिहिणार म्हणजे कर्म. म्हणजे ह्या वाक्यामध्ये हा आहे कर्ता म्हणून आपण यस लिहिलं सब्जेक्ट. हे दिलेलं आहे वर्ब, याला आपण क्रियापद असं म्हणणार मराठीमध्ये. आणि हा जो भाग आहे ओनली अ लिटल वुमन तो आहे कर्माचा भाग. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी रचना या ठिकाणी वाक्याची आहे. वाक्याच्या शेवटी इथं पूर्णविराम आलेला आहे म्हणजे हे वाक्य विधानार्थी आहे. विधानार्थी वाक्यामध्ये बघा तुम्ही वाक्याची रचना ही एस प्लस व्ही प्लस ओ अशी असते. म्हणजे अगदी सुरुवातीला कर्ता येतो, नंतर क्रियापद येतं आणि सगळ्यात शेवटी कर्म येतं. मराठीमध्ये जी रचना असते वाक्याची ती उलट असते. मराठीमध्ये कशी असते वाक्यरचना. पहिल्यांदा असतो कर्ता म्हणजे सब्जेक्ट, नंतर असतं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि शेवटी येतं ते क्रियापद म्हणजे वर्ब. ही झाली मराठीतली वाक्यरचना. पण इंग्लिशमध्ये तशी वाक्यरचना त्याच्यामध्ये बदल होतो. इंग्रजीमध्ये पहिल्यांदा येतो कर्ता, नंतर येतं क्रियापद आणि नंतर सगळ्यात शेवटी येतं कर्म. ही आहे इंग्लिशमधली रचना म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग आपण सुरुवातीला अशा पद्धतीनं ह्या वाक्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असं अंडरलाईन करून आपण लिहायचं आहे. त्यानंतर बघायचं की ते वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे. वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी ते ओळखायचं कसं. तर जे वाक्य नकारार्थी असतं म्हणजे ज्याला आपण निगेटिव्ह म्हणतो, ह्याच्यामध्ये नो आलं आहे का बघायचं. नो आहे का ह्याच्यामध्ये. नाही. नॉट आलं आहे का बघा. नॉट नाही.
नेव्हर आहे का? नेव्हर नाही. नथिंग आहे का? नथिंग नाही. म्हणजे आत्ता जे आपण सगळे शब्द बघितले, जसं की नो, नॉट, नेवर, नथिंग, हे सगळे नकारार्थी शब्द आहेत. ह्यापैकी एकही शब्द आलेला नाही. म्हणजे हे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे. कसलं आहे? होकारार्थी. आणि जेव्हा दिलेलं वाक्य होकारार्थी असतं तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो. नकारार्थी होतो म्हणजे काय? त्याच्यामध्ये पुढं त्या प्रश्नात नॉट आपल्याला ठेवावं लागतं. पण ते कसं? संक्षिप्त स्वरूपात, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतो, त्याच्यामध्ये ते नॉट आपल्याला ठेवावं लागतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, इथं होकारार्थी वाक्य आहे म्हणून ह्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी येणार आहे, 100% नकारार्थी येणार आहे. जर ह्या वाक्यामध्ये इथं नॉट असतं वॉचच्या नंतर, म्हणजे शी वॉज नॉट ओनली अ लिटल वुमन, तर हे वाक्य नकारार्थी झालं असतं. आपल्याला इथं क्वेश्चन टॅग हा होकारार्थी जोडावा लागला असता. म्हणजे वाक्य जर मूळ दिलेलं होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो, आणि दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. मग ह्यासाठी पहिली स्टेप काय आहे? मग अशी मी सांगितली की आधी सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे आपण सिलेक्ट करायचं आहे. आणि ह्यातलं जे मग व्हर्ब आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद, एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल, कॅन, कुड, मे, माईट, जे सहाय्यकारी क्रियापद आले ते पुढं घ्यायचं. इथं वॉज आपण घेतलं, इथं जे आले ते इथं घ्यायचं आहे. 1 मिनिट, हे वाक्य पुन्हा लिहायचं. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आला आहे, स्वल्पविराम द्यायचा आणि इथलं सहाय्यकारी क्रियापद पुढं घ्यायचं, वॉज. आता ह्या वॉजच्या पुढं आपण नॉट जोडायचं आहे. वॉज प्लस काय करायचं आहे? नॉट. तर ते काय होईल? वॉज नॉट. परंतु शॉर्टमध्ये ते लिहित असताना वॉजंट असं लिहावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी एस इथं द्यायचा आहे. हा जो आहे ना तो ॲपॉस्ट्रॉफी एस, म्हणजे आपण कॉमा देतो ना तोच वरती द्यायचा आहे. वॉजंट, ह्याला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी टी, वॉजंट. बघा हे वाक्य आपण आहे असं लिहिलं, कॉमा दिला, वॉजंट, आणि इथं आलेलं शी, हे सर्वनामाचं रूप आपण पुढं घेणार आणि प्रश्नचिन्ह देणार. म्हणजे याचा क्वेश्चन टॅग आहे वॉजंट शी. तो कुठे आहे? तर बीमध्ये आहे. म्हणून हा योग्य पर्यायाचा भाग होऊ शकतो, वॉजंट शी. आता वॉज ही का, वॉज शी का नाही? तर दिलेलं विधान होकारार्थी आहे, पुढचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी यायला पाहिजे, पण इथं नकार नाही म्हणून हा पर्याय योग्य नाही. तर वॉजंट यू दिलं आहे, इथं नकार आहे परंतु इथलं शी सर्वनामाचं रूप आहे, ते इथं यू दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळं 2 नंबरचा किंवा बीज पर्याय आहे तो अचूक पर्याय आहे, वॉजंट शी. तर ह्या पर्याय इथं बरोबर मांडला गेला पाहिजे. त्यानंतर पुढचं एक विधान आहे, ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट. क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे त्याचा. मग पहिल्यांदा आपण बघितल्याप्रमाणे सब्जेक्ट, डिड नॉट हॅव, वर्ब आणि ऑब्जेक्टचा भाग हा. मग ह्याच्यातलं क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद कुठलं? डिड. हे आपल्याला पुढं घ्यायला पाहिजे. परंतु मूळ जे दिलेलं वाक्य आहे ते होकारार्थी आहे की नकारार्थी हे बघितलं पाहिजे. इथं नॉट आलं आहे म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे पुढं ह्या कॉमाच्या पुढे येणारा जो क्वेश्चन टॅग आहे ना तो क्वेश्चन टॅग हा होकारार्थी असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये नॉट नसलं पाहिजे. हा पर्याय बघायचा, डिडंट, ह्याच्यात नॉट आहे,
हा पर्याय बरोबर नाही. तर वॉजंट इथं पण नॉट बरोबर दिलेलं आहे. म्हणजे इथं नॉट आहे म्हणून ह्याच्यात पुढं नाही आलं पाहिजे, पुढं होकारच असायला हवा, कारण इथं नॉट आले ना. मग एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे डीड शी, हे बरोबर आहे. तर आपण कसं केलं, हे जे डीड आहे ते सहाय्यकारी क्रियापद इथं घेतलं डीड. आता वरती आपण कसं इथं वॉजला नॉट लावलं होतं, वॉजंट केलं होतं. हे का केलं होतं, तर ह्या वाक्यामध्ये नॉट नव्हतं, नकार नव्हता म्हणून आपण पुढे घेतला होता. पण ह्या वाक्यामध्ये ऑलरेडी नकार आहे म्हणून हे डीड आपण फक्त इथं घेतलं. ह्याला नकार लावायची गरज नाही, ह्याला पुन्हा नॉट लावायची गरज नाही. डीड आणि ग्रेस मुलीचं नाव आहे, तिच्यासाठी SHE शी हे सर्वनाम आहे, डीड शी. आणि शेवटी क्वेश्चन मार्क, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 डीड शी हा त्याचा क्वेश्चन टॅग झाला. ह्याच्यात नकार दिला आहे ना, नॉट दिलेलं आहे. इथं नकारार्थी विधान आहे म्हणून पुढं नकारार्थी नाही येणार, होकार होणार आहे ना. म्हणून ही दोन्ही पण पर्याय चुकीचे आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. शी रिस्क्ड हर ओन लाईफ असं एक वाक्य आहे बघा. शी रिस्क्ड हर ओन लाईफ, शी रिस्क्ड हर ओन लाईफ. आता ह्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल बघा. शी रिस्क्ड हर ओन लाईफ, ह्याचं आपण म्हणजे ते सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टमध्ये ते वाक्य कसं होईल बघा. शी सब्जेक्ट, रिस्क्ड वर्ब, हर ओन लाईफ ऑब्जेक्ट. बरोबर. आपण फक्त वर्ब लक्षात घ्यायचं. रिस्क्ड ह्याच्यात नो, नॉट, नेवर, नथिंग आले का काय, नाही आलेलं. म्हणजे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, होकारार्थी. म्हणजे ह्याच्यामध्ये 100% नॉट जोडून पुढं ॲड म्हणजे क्वेश्चन टॅग ॲड होणार आहे. बरोबर. म्हणून आता कुठल्या पर्यायामध्ये नॉट आहे आणि कुठल्या पर्यायामध्ये नॉट नाही हे आधी बघावं लागेल तुम्हाला. वाक्य होकारार्थी आहे, नॉट, नो, नेवर, नथिंग याच्यात आलं नाही म्हणजे क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होणार आहे. इथं नकार दाखवलं आहे का, डीड शी नाही, त्यामुळं हा पर्याय बरोबर नाही. इथं पण तिसऱ्या पर्यायामध्ये वॉज शी लिहिलं आहे, होकार दाखवला आहे, तोही पर्याय बरोबर नाही. तो पर्याय बरोबर असणार आहे डिडंट शी. आता डिडंट शी कसं येतं आहे ते बघा. शी रिस्क्ड हर ओन लाईफ, रिस्क्ड हे वर्ब आहे. आता हे वर्ब आपण लक्षात घेतलं, याला मुख्य क्रियापद म्हणतो आपण. मुख्य क्रियापदाचं भूतकाळी रूप इथं दिलेलं आहे रिस्क्ड. जर मूळ रूप आलं असतं, रिस्क आलं असतं, रिस्क, तर आपण डू पुढं घेतलं असतं. म्हणजे इथं मूळ रूप आहे, डू घेतलं असतं. जर इथं रिस्क्स असतं, रिस्क्स RISKS, तर आपण डज घेतलं असतं आणि त्याला नॉट लावलं असतं. रिस्क असतं तर डू घेऊन त्याला नॉट जोडलं असतं, म्हणजे डोंट केलं असतं. रिस्क्स असतं तर डझंट केलं असतं, डज प्लस नॉट डझंट. इथं ईडी प्रत्यय लागला आहे म्हणजे रिस्कचा भूतकाळी फॉर्म आहे आणि म्हणून आपल्याला डीड घेऊन त्याला नॉट लावलं पाहिजे. म्हणजे कसं, डिडंट, डिडंट. आणि इथं आलेलं सर्वनामास्वरूप पुढं डिडंट शी प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं 2 नंबरचा पर्याय जो आहे तो पर्याय बरोबर असणार आहे इथं, डिडंट शी. आता डू, डज, डीड आपल्याला कधी घ्यावं लागतं, इथं आपण बघायचं मुख्य क्रियापदाचं रूप आलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद इथं आलेलं नाही. मग मी जसं सांगितलं तसं की एम, इज, आर आलं नाही, वॉज, वेअरपैकी आलं नाही, डू, डज, डीड पैकी आलं नाही, हॅव, हॅज, हॅड पैकी आलं नाही, कॅन, कुड, मे, माईट, शल, विल ह्याच्यापैकी आलं आहे का, नाही. आलं असतं तर आपण पुढं घेतलं असतं. मग हे डू, डज, डीड आपण घ्यायचं कारण काय आहे, कारण या मुख्य क्रियापदामध्ये मुख्य क्रियापदाच्या जोडीला सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही, म्हणून आपल्याला त्या मुख्य क्रियापदाच्या रूपावरून डू, डज आणि डीड घ्यावं लागतं.
इथं भूतकाळ आला आहे, रिस्कचा रिस्क्ड म्हणून डीड घेतलं, त्याला आपण नॉट संक्षिप्त रूपात लावलं, ते डिडंट झालं. आणि सुरुवातीला शी सब्जेक्टचा भाग आहे, सर्वनाम आहे, ते सी पुढं घेतलं आणि क्वेश्चन मार्क दिला. हा झाला ह्याचा क्वेश्चन टॅग. डिडंट शी हा चुकीचा असणार आहे, हाही चुकीचा असणार आहे, हा बरोबर असणार आहे. हा आपल्याला या ठिकाणी लिहावा लागणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन टॅग. ते क्वेश्चन टॅगसाठी तुम्ही या पाठातील आणखी काही उदाहरणं असतील तर ती सरावासाठी घेऊ शकता. कुठलंही एखादं उदाहरण आपण बघू शकतो. बघा तुम्ही एक उदाहरण आपण घेऊया आणि त्याचा टॅग करून बघूया आपल्याला तो जमतो आहे का. बघा एक वाक्य, या वाक्याची सुरुवात छोटंच वाक्य बघा. हे वाक्य घेऊया, द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द 2 बॉईज. एवढंच वाक्य घेऊ. ह्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला काय करावं लागेल की आधी काय करायला पाहिजे, S+V+O हा पॅटर्न. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द 2 बॉईज. ह्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण हे वाक्य पहिल्यांदा जसंच्या तसं लिहून घ्यायचं. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द 2 बॉईज आणि त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, स्वल्पविराम द्यायचा. नंतर आपण ह्याच्यामध्ये द स्टोरी सब्जेक्ट, रिव्हॉल्व्स वर्ब आणि अराउंड द 2 बॉईज ऑब्जेक्टचा भाग आहे. ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलं नाही, परंतु इथं रिव्हॉल्वला येस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे इथं कॉमा करून आपल्याला ह्याच्या पुढं डज घेतलं पाहिजे, DOES डज. बरोबर. ह्याच्यात नकार नाही म्हणून आपण ह्याला नकार जोडला पाहिजे, डझंट. द स्टोरी त्याच्यासाठी इट पुढं घेऊन, इट हे सर्वनाम घेऊन प्रश्नचिन्ह द्यायला पाहिजे. म्हणून हे काय होणार आहे, डझंट इट. ह्याचा क्वेश्चन टॅग होईल डझंट इट, कारण इथं रिव्हॉल्व्स आलं आहे म्हणजे आपण ह्याच्यातलं यस म्हणजे डज घेतो आहे पुढं, ह्याला नकार जोडतो आहे डझंट. आणि द स्टोरीसाठी सर्वनामे इट, शेवटी प्रश्नचिन्ह, डझंट इट. हा ह्याचा क्वेश्चन टॅग होईल. अशा पद्धतीने तुम्ही इतर पुस्तकातली किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातली वाक्य बघा आणि त्याचा क्वेश्चन टॅग करण्याचा प्रयत्न करा.